श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 छातीचं कटोरी ब्लाऊज पाहणार आहोत. तेही डायरेक्ट कपड्यावरती, पेपर कटिंग करणार नाही आणि शोल्डरमधून ब्लाऊज उतरू नये, मुंड्यामध्ये फुगा येऊ नये, यासाठी बऱ्याच टिप्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघा, नेहमीप्रमाणे अस्तरची अशी डबल फोल्ड करून घडी टाकून घेतलेली आहे. माझ्याकडच्या साईडला दुमडलेली घडी आहे, तुमच्याकडच्या साईडला सुट्टे पदर आहे. तर आता ब्लाऊजची उंची बघा 13.25 इंच आहे. तर मार्जिनसोबत आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो नेहमी. 13.25 म्हणजे मार्जिनसोबत 1 इंच एक्स्ट्रा घेतला तर 14.25 इंचावर आपण मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर ब्लाऊजचं शोल्डर बघा 5.5 इंच आहे. तर तुम्ही म्हणाल इतकं शोल्डर जास्त का? कारण ती ब्लाऊजची छाती 30 आहे. तर कारण पाठीमागील गळा छोटा आहे, खूप मोठा नाही, डीप आहे, पण 8.5 इंच गळा आहे. एकदम 9-10 असा असेल तर आपण शोल्डर थोडं कमी करतो, पण 8.5 इंच गळा आहे आणि त्या क्लायंटला हे ब्लाऊज बसतं, त्यामुळे शोल्डर इथं 5.5 इंच घेतलेला आहे. आणि मुंडा बघा अर्धा इंच, शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे 6 इंच आपण घेतलेला आहे. तर इथे देखील बघा 5.5 इंच आहे का ते पाहून घेऊया आणि इथे कसा पॉईंट देऊया. आणि ही मुंड्याची लाईन आपण अशी आखून घेणार आहोत. तर बघा, ही मुंड्याची लाईन आखून घेतली. नंतर ब्लाऊजची छाती आहे 32 इंच. तर 32चा चौथा भाग हा 8 इंच होतो. तर 8 इंचावर असा पॉईंट दिला. त्यामध्ये मार्जिनसाठी मी ते 2 इंच घेणार आहे. 1.5 इंच देखील तुम्ही घेऊ शकता. कमी 1.5 किंवा 2 इंच आपण मार्जिनसाठी घेऊ शकतो. तर बघा, कंबर आहे 27 इंच. 27चा चौथा भाग हा 6.25 इंच होतो. तर 6.25 इंचावर असा पॉईंट दिला. पाठीमागील जे आपण डाच देतो त्याच्यासाठी आपण 1 इंच घेतलं आणि 2 इंच आपण नेमाचं मार्जिनसाठी. तर तुम्ही जितकं मार्जिन छातीमध्ये घेतलेलं आहे तितकंच तुम्हाला कमरेमध्ये देखील घ्यायचं आहे. जर इथे तुम्ही 1.5 इंच घेतला असाल तर कमरेमध्ये देखील तुम्हाला 1.5 घ्यायचं आहे. तर इथं आपण 2 घेतलं आहे, त्यामुळे कमरेमध्ये देखील आपण 2 इंचच घेतलेलं आहे. तर बघा, गळारुंदी आता किती ठेवायची? तर गळारुंदी मी इथे 2 इंच ठेवणार आहे. कारण पाठीमागील गळा 8.5 इंच आहे. खूप पण गळावरती नाही, म्हणजे 8, 7.5 असतात तर इथं गळारुंदी 2.25 इंच किंवा 2.5 इंच देखील ठेवली असती. पण गळा 8.5 इंच आहे, ब्लाऊजची छाती कमी आहे, त्यामुळे 2 इंच इथं गळारुंदी घेतलेली आहे. तर पुढील गळा बघा 5 इंच आहे. तर मार्जिनचा आपण 1 इंच एक्स्ट्रा देतो. तर नेहमीप्रमाणे 5 इंचावर एक असा पॉईंट दिला आणि त्यामध्ये 1 इंच आपण मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 6 इंचाचा आपण गळा घेतलेला आहे. तर इथे खालच्या साईडला मी गळारुंदी 2.25 इंच घेणार आहे. 1/2 इंच वाढवून घेणार आहे, म्हणजे ब्लाऊज गळ्यामध्ये अगदी व्यवस्थित असं बसतं, छातीमध्ये ताणल्यासारखं होत नाही. तर इथं बघा, ही लाईन अशी तिरकी आखून घेतली आणि गळ्याचा असा गोल आकार आपण काढून घेतलेला आहे. तर आता इथं मुंड्यामध्ये बघा, तर हे मुंड्याचा जो कोपरा आहे तिथे आपल्याला असा तिरका टेप ठेवायचा आहे आणि 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तर हा असणार आहे आपल्या पाठीमागील भागाचा मुंडा. त्यानंतर तसाच टेप पुन्हा ठेवायचा आहे आणि 1.25 इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे. तर हा असणार आहे आपल्या पुढील भागाचा मुंडा. तर हे दोन्ही मुंड्याचे आकार आपण काढून घेऊ. तर बघा, हा पुढील भागाचा मुंड्याचा आकार काढताना मी थोडंसं ही जी मुंड्याची लाईन आहे त्याच्या थोडंसं बाहेरून, म्हणजे गळ्याकडच्या साईडला आतून असं घेणार आहे. शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं असं आतून घेतलेलं आहे. यामुळे काय होतं, मुंड्यामध्ये आपल्या जो चुन्या येतात किंवा फुगा पडतो तो पडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं थोडंसं आत घ्यावं लागतं. तर कधी घ्यावं लागतं, कुठल्या ब्लाऊजला घ्यावं लागतं, हे सुद्धा आपल्याला कस्टमरच्या बॉडी लँग्वेजवरून ठरवावं लागतं. तर त्याला अनुभवच असावा लागतो, त्याची काही पद्धत किंवा तक्ता वगैरे देऊन चालत नाही. तर बघा, क्रॉसपट्टी इथे मी 2.25 इंचाची घेणार आहे. तर ह्या साईडला 2.25 इंच घेतला असेल तर ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी, म्हणजे 2.25 इंच घ्यायचं आहे. आणि ही तिरकी लाईन बघा अशी आपल्याला आखून घ्यायची आहे. ही तिरकी लाईन आखून घेतली. तर यावरती बघा आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर कटोरी आपल्याला 5 इंचाची घ्यायची आहे. तर कटोरी कशी काढायची याचे देखील नियम आहेत, किंवा ब्लाऊजवर देखील आपण माप घेऊ शकतो. आणि मापाला ब्लाऊज नसेल तर कटोरीचं माप कसं घ्यायचं याच्यावरती देखील माझं कटोरीचा पूर्ण व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर इथे बघा, जो आतल्या साईडचा मुंडा आहे तिथे असा टेप ठेवायचा आहे आणि तिरका आतल्या साईडला 2.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे. तर बघा, इकडच्या साईडला मी 2.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे.
तर हा कटोरीचा पॉईंट, हा 2.5 इंचाचा पॉईंट आणि हा गळ्याचा पॉईंट, हे तिन्ही पॉईंट मिळून आपल्याला कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा, हे पुढील भागाचं मार्किंग आपलं झालेलं आहे. तर आता आपण कट करून घेऊया. हा पाठीचा भाग आपण काढतो, तर इथे खालच्या साईडला असं 1/2 इंचाचा तिरका आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पूर्णपर्यंत घ्यायचं नाही, फक्त इथंपर्यंत तिरकं कट करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, कमरेच्या साईडला जो आपला फिटिंग केलेला भाग बाहेर येतो तो बाहेर येत नाही. तर आता बघा, हा अस्तर अशा पद्धतीने उलटा करून घेते. आपला मार्किंग केलेला भाग आहे हा याच्यावरती असा उलटा करून ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला साईड पीस याचा उठवून घ्यायचा आहे. तर इथे बघा, अशा पद्धतीने ठेवल्यानंतर जिथे आपलं शोल्डर असतं तिथे एक अशी लाईन आखून घ्यायची. मुंड्याच्या ठिकाणी अशी थोडी थोडी लाईन आखून घ्यायची आणि जो साईडचा फिटिंगचा भाग असतो तिकडे अशी पूर्ण लाईन आखून घ्यायची. त्यानंतर ह्याच्यावरती हाताने थोडंसं प्रेस करतं, जसं आहे तसं आपल्याला साईड पीस मिळणार आहे. तर तुम्हाला ते कदाचित दिसणार नाही, कारण मी चॉक दुसरा घेते. तर आता बघा, हा साईड पीस मी कट करून घेते. तर हा साईड पीस आपला कट करून झालेला आहे. आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. त्यानंतर मग आपल्याला कटोरी आणि क्रॉसपट्टीचं कटिंग करायचं आहे. तर बघा, हे ऑलरेडी डबल फोल्ड अस्तर आपलं आहे, त्याच्यामध्ये आणखीन एक घडी टाकून घ्यायची, म्हणजे चोबल फोल्ड आपल्याला करायचं आहे. तर ब्लाऊजची बाही बघा 5.25 इंच आहे. तर मार्जिनसोबत आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे. तर 5.25 इंच आहे, तर आपण 6 इंच बाही घेणार आहोत. तर बघा, ही उंचीची लाईन आपण अशी पूर्ण आखून घेऊया. त्यानंतर त्या लाईनीवरती बघा 2 इंचावरती असा एक पॉईंट देऊया आणि मुंडाखुली आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे. त्यानंतर बाही रुंदी बघा 7.5 इंच आलेली आहे. तर 7.5 इंचावर एक असा पॉईंट दिला आणि 7.5च्या पुढं 2 इंच मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलं आणि मुंडाखुलीचा आणि बाही रुंदीचा पॉईंट तिथे मिळालेला आहे. तिथून बघा असा बाहीचा आकार काढलेला आहे. 2 इंचाचं जे मार्किंग केलं आहे तिथपर्यंत आकार आणून आपण जोडलेला आहे. तर बघा, दंडगेर आपला 5.25 इंच आहे. तर 5.25 इंचावर एक असा पॉईंट दिला, मार्जिनसाठी आपण 2 इंच घेतलेला आहे. त्यानंतर बघा, इथे पुढील भागाचा आकार आपण काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. बाही कट करून झाल्यानंतर राहिलेल्या अस्तरमध्ये बघा आपल्याला कटोरी आणि क्रॉसपट्टी कट करायची आहे. तर आपण जे पुढील भागाचं मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरची कटोरी आपल्याला अस्तरवरती उठवायची आहे. त्यासाठी असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि ज्या साईडला दुमडलेली बाजू आहे त्या साईडला एक लाईन आखून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस केलं की कटोरीचा देखील आकार जसा आहे तसा उठून जाईल. तर आता कटोरी वाढवून घ्यायचं आहे. त्यासाठी कटोरीचा गोलाकार भाग आहे त्या साईडला 1.25 इंचावर एक पॉईंट दिला आणि ह्या साईडला देखील 1.25 इंचावर आणखीन एक पॉईंट दिला आणि तिथे अशी लाईन आखून घेतलेली आहे. तर बघा, वरच्या सरळ साईड आहे त्या साईडला 1.5 इंचावर एक पॉईंट देऊन तिरकी लाईन आखून घेतली आणि जिकडं कटोरीचा गोलाकार भाग आहे तिकडे 1/2 इंचावर पॉईंट देऊन हा असा गोलाकार आकार 1.25 इंचापर्यंत आणून जोडलेला आहे. आणि बघा, ह्या दोन्हींचा सेंटर काढून सेंटरच्या ठिकाणी एक पॉईंट दिला आणि तिथून खाली आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट देऊन दोन्हीही बाजूला अशा तिरक्या लाईने आखून जोडून घ्यायचं आहे. तर बघा, इथं कटोरी कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. तर क्रॉसपट्टी बघा, मी 2.25 इंच घेतली होती, तर इथे आपल्याला 1/2 इंच वाढवून म्हणजे 3.25 इंच घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला जितकी ह्या बाजूला घेतलेली आहे त्याच्यापेक्षा 1/2 इंच कमी म्हणजे 2.25 इंच घेतलेली आहे आणि ही तिरकी लाईन आखून घेऊन क्रॉसपट्टी देखील आपण कट करून घेतलेली आहे. तर इथे बघा, साडीतला ब्लाऊज पीस अगदी व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे आणि काटाची बाजू एकमेकावरती येईल अशा पद्धतीने घडी टाकून घेतलेली आहे. आता त्या काटाच्या बाजूवरती आपल्याला अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे आणि 1/2 इंच साडीतला कपडा एक्स्ट्रा राहील ह्या पद्धतीने अस्तरची बाही ठेवून घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बाकीचं कुठेही एक्स्ट्रा वाढवायचं नाही, फक्त खालच्या साईडला 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचे आहे. त्यानंतर साडीतल्या ब्लाऊज पीसावरती बघा असा पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि याच्या भोवत्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथं कुठेही आपल्याला एक्स्ट्रा वगैरे काहीही सोडायचं नाही. जसं आपला अस्तर आहे तसंच आपल्याला साडीतला भाग देखील कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर राहिलेल्या ब्लाऊज पीसमध्ये बघा ॲडजस्ट करून आपण साईड पीस, कटोरी आणि क्रॉसपट्टी ठेवून कट करून घेणार आहोत. आपल्याला गोटसाठी किंवा डिझाईन करण्यासाठी, नॉट बनवण्यासाठी कपडा शिल्लक राहील ह्या पद्धतीने आपल्याला हे पॅटर्न ठेवून कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.